आज आपण इयत्ता 4थीचा इंग्लिशचा पेपर बघणार आहोत। आपण 6वा प्रश्न हा मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे। आज आपण 4था प्रश्न बघत आहोत। राईट गिवन वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर। आता तुम्हाला हे ABCD प्रमाणे म्हणजे अल्फाबेटिकल प्रमाणे ऑर्डर लिहायचे। त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रूट्स अँड सब्जेक्ट असे दोन ऑप्शन असतील। तुम्हाला वर्ड्स दिलेले असतील, इथे आन्सरमध्ये लिहून दिले बघा, ॲपल, बनाना, ग्रेप्स, ऑरेंज, पपाया। याच्यामध्ये तुम्हाला खाली वर असतील ते अल्फाबेट्स प्रमाणे लिहायचे आणि सब्जेक्ट बघा, सेकंड सेट सब्जेक्ट झाला इंग्लिश, हिंदी, हिस्ट्री आणि मराठी आणि मॅथमॅटिक्स। म्हणजे हे तुम्हाला पहिल्यापासून व्यवस्थित लिहायचे, अल्फाबेट्स प्रमाणे लिहायचे। पहिला सेट फ्रूटचा, सेकंड सेट सब्जेक्टचा, अशा प्रकारे तुम्ही लिहिणार आहात। 6वा आणि 7वा। आता हा 6वा झालेला आहे, 4था झाला आहे। आता 7वा प्रश्न मी टाकलेला आहे। रीड द गिवन रॅडिश केअरफुली हू आय एम अँड मॅच द पियर्स। म्हणजे रॅडिश म्हणजे कोडे, आन्सर म्हणजे उत्तर। आय ब्रिंग यू लेटर बिग अँड स्मॉल, आय वेअर अ बॅग अँड वॉक टू ऑल रेन ऑर शाईन, आय नियर रेस्ट हू आय एम। पोस्टमॅन, याचं उत्तर काय आलं? पोस्टमॅन। म्हणजे पहिल्या जे कोड आहे त्याचं उत्तर पोस्टमॅन आहे। तर सेकंड बघा, I throw my net into the sea, fish will come to me, I work river and shore who I am। आता याचं आन्सर लिहायचं आहे फिशरमॅन। काय येतं? फिशरमॅन। म्हणजे हे कोड्यांचे आन्सर मी लिहून दिलेले आहे। तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करा आणि पेपर पण सोपा जाईल, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा। प्रश्न 3, इट इज ट्रू कॅटरपिलर वन्स अँड मच। हा जो प्रश्न आहे 3 बघा, तो व्यवस्थित वाचायचा, म्हणजे कोड आहे ते व्यवस्थित वाचायचा। त्याचा आन्सर बटरफ्लाय आहे। काय आहे? बटरफ्लाय। पेपर व्यवस्थित बघा। पूर्ण पेपरचा व्हिडिओ मी टाकणार आहे, पण जे हार्ड प्रश्न आहे ते अगोदर मी अपलोड करत आहेत। त्याच्यासाठी पूर्ण पेपर बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन पण दाबा। 4 बघा, त्याचं पण उत्तर काय आलेलं आहे? पेंग्विन। काय आलेलं आहे? पेंग्विन। व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित पेपर लिहा। अशा प्रकारे आपण 7व्यातला आता बी बघणार आहोत। 7वा प्रश्न बघितला आहे, तर आता आपण त्यातला बी बघणार आहोत। रिप्लेस द पिक्चर विथ वर्ड अँड मेक मिनिंगफुल पॅसेज। आता तुम्हाला इथे मिनिंगफुल वर्ड्स लिहायचे। इथे जो पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये गाळलेल्या जागा, म्हणजे रिकाम्या जागा असतील त्या तुम्हाला भरायच्या आहे। मी पूर्ण पॅसेज तुम्हाला लिहून दिलेला आहे, तुम्ही तो वाचा आणि त्यातल्या गाळलेल्या जागा पण बघा, म्हणजे तिथे गाळलेल्या जागा पण टाकलेल्या आहे। असाच पॅरेग्राफ तुम्ही व्यवस्थित लर्न करा आणि तो लिहा। द सी इज व्हेरी डीप, देअर आर मेनी प्लांट अँड ॲनिमल इन टू द सम of them are very small, we cannot see them with our eyes, there are fish and many dangerous and beautiful animal in the sea। बघा, अशा प्रकारे हा पॅरेग्राफ आहे, त्यात गाळलेल्या जागा पण दिलेल्या आहे।